नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत शिवनेरी भेळ। तर ही शिवनेरी भेळसाठी मी कैरी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, डाळिंब घेतलेला आहे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कैरी बारीक चिरून घेतलेली आहे आणि मटकी उकळून घेतलेली आहे आणि इथं खूप सारे मी मुरमुरे घेतलेले आहेत। चला तर आता आपण भेळ करण्यासाठी घेऊया। चला तर इथे आता मी सर्व साहित्य दाखवलेलं आहे। आता आपण भेळ करण्यासाठी घेऊया। इथे एका बाउल मध्ये मी खूप सारे मुरमुरे टाकलेले आहेत, खूप सारी शेव टाकलेली आहे। अशी मस्त आपल्याला शिवनेरी भेळ खायची आहे। चला तर आता थोडं थोडं मी काकडी, कैरी, मटकी, डाळिंब हे सर्व मी त्यामध्ये टाकून देत आहे। कोथिंबीर सर्व आपल्याला हे साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशी एकदम टेस्टी भेळ आपल्याला शिवनेरी बनवायची आहे। नगरला जाताना एक हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो, तिथे आम्हाला शिवनेरी भेळ आम्ही घेतली। इतकी टेस्टी होती, तशीच मी बनवत आहे शिवनेरी भेळ, तुम्ही बघू शकता। आता सर्व मी टाकलेलं साहित्य मिक्स करून घेतेय। अशा प्रकारे आपली शिवनेरी भेळ तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप मोठी शिवनेरी भेळ आम्हाला खाण्यासाठी दिली होती हॉटेलमध्ये, तशीच मी बनवलेली आहे। इतकी अप्रतिम लागते ही भेळ। वाव, किती सुंदर झालेली आहे भेळ, तुम्ही बघू शकता। अशी आपली शिवनेरी भेळ तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी शिवनेरी भेळ बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही बनवून खा अशी भेळ शिवनेरी घरच्या घरी। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।